आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. रामकृष्ण हरी माऊली. मी अक्षय अरविंद नाईक तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते सन मराठी प्रस्तुत वारसा कीर्तनाचा या आपल्या भक्तिमय कार्यक्रमात. आज आपल्या सोबत आहेत एक असे कीर्तनकार ज्यांची 7वी पिढी या क्षेत्रात आहे. खऱ्या अर्थाने वारसा म्हणू शकलो तर तो हा आहे. ते गेले 15 वर्ष कीर्तन सेवा करत आहेत. आपल्या सोबत आहेत हरिभक्त परायण श्री योगेश महाराज गायकवाड. चला तर मग सुरू करूया आजचा कीर्तन सोहळा. राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि जय जय राम कृष्ण हरे राम जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करे कटेवरी ठेवनिया करे कटेवरी ठेवनिया. सुंदर ते ध्यान उभे विठेवरी करे कटेवरी ठेवनिया तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान. मकरे कुंडले तळपती श्रवणी कंठी कस्तुर्भमणी विराजित कंठी कस्तुर्भमणी विरा. तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीन पाहिन श्रीमुख आवडीन. तुळशी हार गळा काशे पितांबर तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान आवडे निरंतर हेची ध्यान. तुळशी हार गळा काशे पितांबर आवडे निरंतर कुमार
ठोपर कुमाई ठोपर कुमार ठोपर कुमार ठोपर कुमार ठोपर कुमार ठोपर कुमार ठोपर कुमार ए ठोपर कुमार ए ठोपर कुमार ठोपर कुमार रामकृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरे 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 रूप पाहता लोचने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने सुख झाले हो साजने रूप पाहता लोचने सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा तो हा माधव भरवा
देवीवर तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा माधव भरवा भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा तो हा विठ्ठल भरवा जय जय राम कृष्ण हरी 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 उडी उडी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय वैष्णवा संगते सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मे देवा काही नेने वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वा वा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा अनेक मे देवा काही नेने गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंद मनाची आनंदे आवडीने लाज भय शंका दुराविला मान लाज भय शंका दुराविला मान नकळे साधन या परते गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने तुका म्हणे आता आपुल्या सायासे तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदीशे सांभाळावे गायनाचे उडे आपुलिया छंदे गायनाचे उडे आपुलिया छंदे मनाची आनंदे आवडीने वढोपा रखुमाई ढोबार
वैष्णवा संगाती सुख वाटे जीवा वैष्णवा संगाती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे देवा वैष्णवा संगती सुख वाटे देवा वैष्णवा संगाती सुख वाटे जीवा वैष्णवा संगाती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा वैष्णवा संगती सुख वाटे जीवा आणि कमी देवा गायन आणि कमी देवा गायन गायनाचे मुळे आपोलिया छंदे गायनाचे मुळे आपोलिया छंदे आणि कमी देवा काही रे आणि कमी देवा काही रे गायनाचे उरे आपुलिया छंदे गायनाचे उरे आपुलिया छंदे मनाचे आनंद आवडीने मनाचे आनंद आवडीने गायनाचे मुळे आपोलिया छंदे गायनाचे मुळे मुळे आपोलिया छंदे मनाची आनंदे आवडे रे मनाची आवडे रे गायनाचे मुळे आपुलिया छंदे गायनाचे मुळे आपुलिया पुंडलिक वरदा हरी विठ्ठल ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज प्रभु रामचंद्र भगवान पवन सुत हनुमान छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर संभाजी महाराज भारत माता की विठाला 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 विठाला
वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मे देवा काही नेने. गायनाचे उढे आपोलिया छंदे, मनाची या आनंदे आवडीने. लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. गायनाचे उढे आपोलिया छंदे, मनाची या आनंदे आवडीने. तुका म्हणे आता आपुल्या सायासे, आम्हा जगदिशे सांभाळावे. गायनाचे उढे आपोलिया छंदे, मनाची आनंदे आवडीने. परमपुरुष शौरे पांडुरंग मुरारी, कमल नयन कान्हा गोपिका चित्तहारी. प्रगट निकट शोभे रुक्मिणी रम्यवाणी, सदय धवल हासं विठ्ठलं चिंतयामि. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. दुसरे चरण संतांची त्यांच्या पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची या. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका. इंद्रायणी तीर धन्य देवू ग्राम, जिथे जन्म घेती सवे तुकया राम. अभंगाच्या चिंतने मिळे मोक्ष मुक्ती, नमस्कार माझा श्री सच्चिदानंद तुकाराम मूर्ती. जयांचे केली या स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोणी आता मस्तक हे पायावरी. मस्तक हे पायावरी, प्रमाण करे संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. वैष्णवा संगती सुख वाटे जीवा, अनेक मी देवा काही नेने. गायनाचे उडे आपोलिया छंदे, मनाची या आनंदे आवडीने. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तनरूपी सेवेकरिता म्हणजेच निरूपणाकरता प्राप्त असणारा अभंग महान भगवत भक्त वैराग्य शिरोमणी जगतोद्धारक जगद्गुरु श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा 4 चरणांचा अत्यंत महत्त्वाचा वैष्णवांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेल्या सुखाचा अनुभव तुकाराम महाराज या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवतात. विठ्ठल विठ्ठल अभंग श्रीमंत संत श्री तुकाराम महाराज यांचा असून अभंगातील प्रतिपाद्य विषय किंवा अभंगातल्या भूमिका आपल्या समोर मांडायच्या झाल्या तर 2 ते 3 भूमिका या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवता येतील. अभंगाच्या माध्यमातून पहिली भूमिका अशी आहे, विटेवरच्या पांडुरंगासमोर उभं राहून तुकाराम महाराज पांडुरंगासमोर प्रार्थना व्यक्त करतात. एक दुसरी भूमिका अशी आहे, पांडुरंगाचा आणि तुकाराम महाराजांचा संवाद या अभंगाच्या माध्यमातून आपल्या समोर ठेवलेला आहे. आणि तिसरी भूमिका अशी आहे, तुकाराम महाराजांना वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेलं जे सुख आहे ते सुख तुकाराम महाराज अनुभवाच्या माध्यमातून आपल्या समोर या अभंगाच्या भूमिकेतून ठेवतात. विठ्ठल विठ्ठल अभंगाला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार आपल्या सर्वांच्या दृष्टीने महत्त्वाचा असेल. या ठिकाणी पवित्र भूमी असणाऱ्या ह्या येवले नगरीमध्ये परमात्म्याच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने या ठिकाणी सन TV या चॅनलच्या माध्यमातून मराठी चॅनलच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही
कीर्तन सेवांचं निरूपण म्हणा किंवा कीर्तन सेवा या ठिकाणी जे काही चित्रीकरण होत आहे त्या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार आपल्या प्रत्येकाच्या घराघरामध्ये व्हावा. त्याच भूमिकेतून ज्ञानोबाराय तुकोबारायांचे विचार प्रत्येकाच्या घरापर्यंत जावेत, प्रत्येकाच्या अंतकरणापर्यंत जावे आणि त्या एक एक विचाराने आपल्या अंतकरणातला एखादा वाईट विचार चुकीच्या विचाराच्या बाजूला होऊन परावृत्त होऊन आपल्या अंतकरणामध्ये पवित्रता निर्माण व्हावी, आपल्या अंतकरण शुद्ध आणि स्वच्छ व्हावं या भावनेतून या ठिकाणी या चॅनलच्या माध्यमातून हे कीर्तन निरूपणाचं आणि चित्रीकरणाचं अतिशय महत्त्वाचं कार्य, मोलाचं कार्य संपन्न होत असताना आजच्या दिवसाची कीर्तनरूपी सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. विटेवरचा पांडुरंग परमात्मा, आपण बसलेले सगळे श्रोतृवर्ग आणि उपस्थित असणारे गायक वादक ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळी मला जशी बुद्धी देतील तसं मी नियोजित वेळेमध्ये संकल्पित वेळेमध्ये अभंगाची सेवा आपल्यासमोर सादर करणार आहे, मांडणार आहे. विठ्ठल विठ्ठल. अभंगाची भूमिका बघायची झाली तर तुकाराम महाराजांचं आणि देवाचं प्रत्यक्षात बोलणं चाललंय. एवढ्या एका वाक्याला धरून आपण चिंतन सेवा पुढे नेऊया. प्रस्तावनेमध्ये विचार करताना तुकाराम महाराज विटेवरच्या पांडुरंगासमोर उभे आहेत आणि तुकाराम महाराज म्हणतात, देवा वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या संतांच्या संगतीमध्ये आम्हाला सुख प्राप्त झालं, त्याच्यामुळे आता मला दुसरी कशाची इच्छा अपेक्षा वासना तृष्णा शिल्लक राहिली नाही. तुकाराम महाराजांनी ज्यावेळेस असं सांगितलं त्यावेळेस पांडुरंगाने तुकाराम महाराजांना विचारलं, तुकाराम महाराज वैष्णवांच्या संतांच्या वारकऱ्यांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेलं जे सुख आहे ते तुम्ही एकटे भोगतात का इतरांना देतात? ती देण्याची माध्यमं कोणती? तुकाराम महाराज म्हणाले, देवा एकटे भोगण्याकरता आम्ही काही प्रापंचिक माणसं आहोत का? अजिबात नाही. आलेला अनुभव शब्दाच्या माध्यमातून आम्ही जगताच्या समोर ठेवतोच की. अनुभव आले अंगा ते या जगात देत असे किंवा सेवितो हा रस वाटितो आणि का. देवा आलेला अनुभव शब्दाच्या भूमिकेतून जगताच्या समोर ठेवतो आणि ठेवत असताना वैष्णवांच्या वारकऱ्यांच्या संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेलं जे सुख आहे ती उपभोगण्याची माध्यमं आमची अशी आहेत. आम्ही गाऊ लागलो, नाचू लागलो, आनंदाने उड्या सुद्धा मारू लागलो. अभंगाचं दुसरं चरण. मग देवाने तुकाराम महाराजांना मध्येच थांबवलं. थांबा तुकाराम महाराज थांबा. म्हणजे काय झालं? तुकाराम महाराज वैष्णवांच्या संगतीमध्ये तुम्हाला सुख प्राप्त झालं इथपर्यंत बरोबर आहे. तुम्ही गाऊ लागले, नाचू लागले, उड्या मारू लागले. इथे मला शंका आहे. व्यवहाराच्या दृष्टीने प्रपंचाच्या दृष्टीने तुम्हाला गाण्यामध्ये नाचण्यामध्ये उड्या मारण्यामध्ये लाज भय भीती शंका अशी काही वाटत नाही का? तुम्हाला असं काही कुणाची कमतरता वाटत नाही का? तुकाराम महाराज म्हणाले, देवा खरं सांगू का, विनाकारण या विकारांच्या अलीकडे आम्हाला ठेवू नको. विकारांच्या पलीकडे आम्ही गेलेलो आहोत. लाज भय भीती शंका काम क्रोध ह्या विकारांच्या पलीकडे गेलोय. त्याच्यामुळे कुणी आम्हाला वेड्या तुक्या म्हणून जरी हिनवलं त्याचं सुद्धा दुःख वाटत नाही आणि कुणी जगद्गुरु संत तुकाराम महाराज म्हणून आमचा गौरव केला त्याचं सुद्धा सुख आम्हाला वाटत नाही. सुख दुःखाच्या पलीकडे आमचं जीवन गेल्यामुळे कळो नये सुख दुःख तहान हरपली भूक. सामान्य सुख आहे आणि सामान्य दुःख आहे या दोघांच्याही पलीकडे आमचं जीवन गेल्यामुळे आता मात्र लाज भय भीती शंका राहिली नाही आणि याच्या व्यतिरिक्त आम्हाला दुसरं काही साधन नाही. तिसरं चरण ऐकल्यानंतर देव जरा नाराज झाले. देव काय झाले? नाराज झाले. मी तिथेच होतो ऐकण्याकरता पाहण्याकरता तिथेच होतो. देव नाराज झाले आणि तुकाराम महाराजांशी बोलतात, तुकाराम महाराज वैष्णवांच्या साधूंच्या संतांच्या म्हणा किंवा वारकऱ्यांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेलं जे सुख आहे ते तुम्ही आनंदाने उपभोगतात, बाकीच्यांना पण देतात, गातात, नाचतात, उड्या मारतात आणि त्या साधनाशिवाय अन्य साधनं तुम्हाला नको आहेत. मग एवढं सगळं जर तुम्हाला वैष्णवांच्या संगतीमध्ये प्राप्त होत असेल तुकाराम महाराज तर माझा काही उपयोग आहे की नाही? मी विनाकारण विटेवर उभा आणि कटेवर हात ठेवून उभा आहे का? तुकाराम महाराज म्हणाले, देवा असं बोलूच नको. तू विनाकारण उभा नाहीये. ऐक, तू याच्याकरता उभा आहे वैष्णवांच्या साधूच्या संतांच्या संगतीमध्ये प्राप्त झालेलं जे सुख आहे ते सांभाळण्याची जबाबदारी मात्र तुझी आहे. तुका म्हणे आता आपुल्या सायासे आम्हा जगदेशे सांभाळावे. गायनाचे उढे आपोलिया छंदे मनाची आनंदे आवडीने विठ्ठल विठ्ठल. अभंग
अभंगाचा प्रस्तावनेमध्ये विचार करत असताना प्रवेश आपण अभंगाकडे करूया. तुकाराम महाराज देहू क्षेत्रापासून म्हणजे त्यांच्या मूळ गावापासून पंढरपूरला वारीला निघाले. वारीला निघाल्यानंतर पंढरपुरामध्ये पोहोचले. चंद्रभागेचं स्नान केलेलं आहे. नगर प्रदक्षिणा झाली आणि पांडुरंगाच्या रावळामध्ये दर्शन बारीला तुकाराम महाराज लागले. दर्शन बारीला लागल्याबरोबर पांडुरंगाच्या रावळामध्ये आले. पांडुरंगाच्या चरणाशी नतमस्तक झाले. नतमस्तक झालेले तुकाराम महाराज दर्शन घेतलं. पांडुरंगाचा निरोप घेऊन माघारी निघाले. तितक्यात पांडुरंगाने आवाज दिला, तुकाराम महाराज थांबा, तुमच्याकडे काम आहे. तुकाराम महाराज निमूटपणे एका कोपऱ्यामध्ये उभे राहिले. पाठीमागून वारकरी येत आहेत, भाविक येत आहेत, पांडुरंगाचं दर्शन घेत आहेत, बाहेर जात आहेत. अर्धा तास झाला, 1 तास झाला, तुकाराम महाराजांशी देव बोलत नाही. काय काम आहे ते सुद्धा सांगत नाही. 1-1.5 तासानंतर तुकाराम महाराज म्हणाले, देवा कशा करता थांबवलं? जे काही काम आहे ते मला मात्र सांग. तू माझ्याशी बोलतही नाही. माझ्याकडे चोरून चोरून फक्त तिरपा बघतो आणि पुन्हा सरळ बघतो, तिरपा बघतो, पुन्हा सरळ बघतो. काय प्रकार आहे? कशा करता थांबवलंस? तुकाराम महाराजांना देवाने म्हणावं, तुकाराम महाराज थोडंसं थांबा, घाई करू नका. गर्दी कमी झाली की तुमच्याशी माझं काम आहे. पुन्हा 1-1.5 तासाची वेळ गेली. तुकाराम महाराज मात्र एका ठिकाणी उभे राहून जरा कंटाळले आणि कंटाळलेले तुकाराम महाराज जरा रागावून देवाशी बोलले. तुकाराम महाराज म्हणतात, देवा अरे 3 तास झाले मी या ठिकाणी उभा आहे. काय काम आहे तेही सांगत नाही. माझ्या पाठीमागून वारकरी आले सुद्धा, दर्शन सुद्धा घेतलं आणि त्यांची खरेदी सुद्धा झाली. कळालं? पंढरपुरातली त्यांची खरेदी सुद्धा झाली. कोणी विने गल्लीत गेलं, कोणी घोंगडे गल्लीत गेलं, कोणी कुठे गेलं. देवा सगळ्यांच्या पिशव्या पॅक झालेल्या आहेत, घरी जाण्याची तयारी सुद्धा झालेली असेल, पण मी मात्र अजून तुझ्या समोर उभा आहे. मला सुद्धा माझ्या गावाला, देहू गावाला जायचं आहे. मला सुद्धा देहू गावाला जायचं आहे. तेव्हा देवा काय काम असेल ते मग मात्र मला पटकन सांग. असं पटकन सांग म्हटल्यानंतर तुकाराम महाराजांकडे पाहून देव म्हणाले, तुकाराम महाराज खरं सांगू का, तुम्हाला याच्याकरता मी थांबवलं. कशा करता थांबवलं? तुमच्याकडे पाहिलं की मला काय वाटतं? समाधान वाटतं. कशा करता थांबवलं? तुमच्याकडे पाहिलं की मला समाधान वाटतं. माझा छोटासा युक्तिवाद या ठिकाणी असा आहे, प्रत्यक्षात तुकाराम महाराजांकडे पाहिलं की देवाला समाधान वाटावं. तुकाराम महाराज किती समाधान स्थितीमध्ये असतील, किती समाधान स्थितीमध्ये असतील. छोटासा युक्तिवाद मी आपल्यासमोर एक अर्ध्या मिनिटाचा मांडतो आणि माझा विषय पुढे घेतो. आमच्यासारखी सर्वसामान्य महाराज मंडळी, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव घेणारी आम्ही महाराज मंडळी, आमच्याकडे प्रत्यक्षात आमचं काही नाही. जे आहे ते सगळं ज्ञानोबाराय तुकोबारायांचं आहे. नावही आम्ही त्यांचंच घेतो. पण आमच्यासारखी सर्वसामान्य महाराज मंडळी ज्यावेळेस महाराष्ट्रामध्ये एखाद्या गावात कीर्तनाला जातात, प्रवचनाला जातात, तिथे गेल्यानंतर तुमची आणि आमची भेट होते आणि भेट झाल्यानंतर तुमचं पहिलं वाक्य काय असतं? महाराज तुमच्याकडे पाहिलं की आम्हाला समाधान वाटतं. तुमच्याकडे पाहिलं की आम्हाला समाधान वाटतं. माझा छोटासा युक्तिवाद एवढाच आहे, आमच्यासारखी सर्वसामान्य महाराज मंडळी, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं नाव घेणारी महाराज मंडळी, आमच्याकडे पाहिलं की तुम्हाला समाधान वाटतं. प्रत्यक्षात 350 वर्षापूर्वी तुकाराम महाराजांकडे पाहिल्यानंतर किती समाधान वाटत असेल. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई. निवृत्तीनाथ महाराज, रोबार खुमाई. तुकाराम महाराज म्हणतात, देवा एवढ्या करता मला थांबवलंस का? माझ्याकडे पाहिलं की तुम्हाला समाधान वाटतं. छोटासा युक्तिवाद पुन्हा आणखी मांडून जाईल. समाधान 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 हे वस्तूच्या प्राप्तीमध्ये नाही, समाधान मनाच्या स्थिरतेवरती अवलंबून आहे. समाधान मनाच्या स्थिरतेवरती आहे. समाधान वस्तूच्या प्राप्तीमध्ये असतं तर तुकाराम महाराजांनी असं स्पष्ट म्हटलंच नसतं. काय? तुका म्हणे मज नये वृत्तीवरी, सुखाचे शेजारी पौडहीन. सुखाचे शेजारी पौडहीन हे होण्याकरता तुका म्हणे मज
नये वृत्तीवरी हे व्हावं लागेल की नाही. समाधान वस्तूच्या प्राप्तीत नाहीये, समाधान मनाच्या स्थिरतेमध्ये आहे. एवढंही करून तुमचा असा दावा असेल, असं तुमचं म्हणणं असेल, महाराज समाधान वस्तूच्या प्राप्तीत आहे, त्यांच्याकरता शुद्ध मराठीतली 2 वाक्य आपल्यासमोर ठेवतो, आपल्याला कळतील अशी वाक्य ठेवतो. महाराज म्हणतात, प्रपंचातली वस्तू मिळाली इच्छा अपेक्षा वाढतात आणि परमार्थातली वस्तू मिळाली इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. विठ्ठल विठ्ठल. मी 2 मराठीतली वाक्य आपल्यासमोर ठेवली. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा अपेक्षा काय होतात, वाढतात, आणि परमार्थातली वस्तू मिळाली इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. 2ही वाक्यांचा विचार आपल्यासमोर मांडेल. प्रपंचातली वस्तू मिळाली की माणसाच्या दिवसेंदिवस इच्छा अपेक्षा वाढतात, त्या पूर्ण होत नाही. साधं बोलतो, घर बांधायला काढल्यानंतर, घर बांधून पूर्ण झाल्यानंतर आपल्या इच्छा अपेक्षा वाढतात का कमी होतात? पूर्ण होत नाहीत, वाढतात. त्याच्यामध्ये शोभिवंत वस्तू आल्याच पाहिजे. त्या झाल्यानंतर घरासमोर एखादी गाडी, एखादी 4 व्हीलर, एखादी 2 व्हीलर, या सगळ्या गोष्टी प्रपंचाच्या संदर्भात आपली धावाधाव ही सतत चालू असते. तुकाराम महाराजांनी त्याच्याकरता स्पष्ट प्रमाण दिलंय. वाढावे संतान गृही भावे धनधान्य, गृही भावे धनधान्य. स्पष्ट बोलतात. वाढावे संतान, गृही भावे धनधान्य. प्रपंचाच्या संदर्भात आपली सतत धावाधाव सुरू असते, चालू असते. तुकाराम महाराजांचं आणखीन एक प्रमाणे, फार गमतीशीर प्रमाणे आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. ल्यावे खावे बरे असावे सदैव. इथपर्यंत मला बरं वाटतं, पण पुढचं प्रमाण जरा पुढचं ऐका ना. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची करी हाव संसाराची. हाव शब्द फार महत्वाचा आहे. हाव करण्यामध्ये, अपेक्षा करण्यामध्ये, आशा करण्यामध्ये आपलं आयुष्य पूर्णपणाला निघून जातं. महाराजांचं प्रमाण, मी प्रमाण सोडून बोलणार नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व भोगाची आशा नाही, आशेमध्ये आपला जन्म जातो. आशा मात्र पूर्ण होतात का पूर्ण? भागवतामध्ये ययाती राजाचं उदाहरण सगळ्यांच्या ऐकण्यातलं आहे. स्वतःचं आयुष्य संपलं, नंतर मुलांना उसनं मागितलं, कुणी नाही म्हटलं, शेवटी शेवटच्या मुलाने आयुष्य दिलं, 1000 वर्षाचं आयुष्य दिलं. ते आयुष्य मिळाल्यानंतर राजा ययातीने काय करायला पाहिजे होतं? भजन, नामस्मरण, चिंतन, संतसंग काहीतरी असं करायला पाहिजे होतं की नाही? ययाती राजाने ते केलं नाही. प्रापंचिक भोग भोगत राहिला आणि शेवटी आयुष्य संपल्यानंतर ययाती राजाच्या लक्षात आलं आपलं स्वतःचंही आयुष्य निरर्थक गेलं, वायाला गेलं, आणि उसनं घेतलं ते सुद्धा वायाला गेलं. ययाती राजाने श्रीमद भागवतामध्ये फार गोड वर्णन केलेलं आहे. चिंतन असं केलेलं आहे. न जातु कामहा कामानाम उपभोगेन शाम्येती ह्यविषा कृष्ण वर्तमैव भूय एव अभिवर्तते. आपल्या अंतकरणातला काम, आपल्या अंतकरणातल्या इच्छा अपेक्षा प्रापंचिक भोग भोगून त्या कधीही पूर्ण होत नाही. त्याच्याकरता त्यागच करावा लागतो. इंधन अग्निसी हाकाक चढे. ज्ञानोबरांनी आम्हाला उदाहरण दिलेलं आहे. प्रपंचातल्या इच्छा अपेक्षा वासना ह्या कधीही पूर्ण होत नाही, त्या वाढतच राहतात. विषयी सेविता कोण तृप्त झाला विंदनेली मला अग्नी तैसा विंदनेली मला अग्नी विषय सेविता कोण तृप्त झाला विंदनेली मला अग्नी तैसा विंदनेली मला अग्नी. विषय सेविता कोण तृप्त झाला
झाला विषय सेविता कोण तृप्त झाला. अरे कुणीच तृप्त होत नाही. आमचे गुरुजी एक दृष्टांत फार गमतीचं सांगायचे. आपल्यासमोर दृष्टांत ठेवतो. एक साधू महाराज एका गावात आले, प्रवचन सुंदर दिलं आणि प्रवचन झाल्यानंतर सगळ्यांनी दर्शन घेतलं. त्याच्यामध्ये एक श्रीमंत माणूस आला. प्रपंचातली वस्तू मिळाली की इच्छा अपेक्षा वाढतात याच्यावर बोलतोय. श्रीमंत माणूस आला आणि आल्याबरोबर साधूंचं दर्शन घेतलं. साधू महाराज तेजपुंज होता. दुसऱ्याच्या अंतकरणामध्ये काय चाललंय साधूच्या लक्षात यायचं. त्याला विचारलं, का रे बाबा इतक्या दुःखात का आहेस, इतक्या नाराज अवस्थेमध्ये का आहेस. त्याने सांगितलं, खरं सांगू माझ्याकडे पैसा नाहीये, माझ्याकडे धन नाहीये, मला पैसा हवाय, मला संपत्ती हवी, त्याच्याकरता मी तुमच्याकडे आलेलो आहे आणि दर्शन घेतले. साधू महाराज म्हणाले, काळजी करू नको, तुला धन पाहिजे, तुला पैसा पाहिजे. हो मला पैसा पाहिजे. घरी जा, बंगल्यासमोर अंगण आहे का. म्हणे अंगण आहे. मग अंगणामध्ये खडे गोळा करून आण. खडे गोळा करून आणले. जेवढे खडे गोळा करून आणशील तेवढे हिरे बनवून देतो. काय बनवून देतो. हिरे बनवून देतो. असं म्हटल्याबरोबर त्याला मोठा आनंद झाला. उड्या मारायला लागला. साधू महाराज म्हणाले, जाशील तिकडेच जाशील, लवकर ये, मी अगदी थोडा वेळ या ठिकाणी आहे. तो लगेच साधू महाराजांचा निरोप घेतला. घरी आला. एक घमिलं भरून खडे गोळा केले, डोक्यावरती घेतलं, निघाला. निघाल्यावर मनामध्ये विचार असा आला, अरे साधू महाराजांनी सांगितलंय जेवढे खडे तेवढे हिरे, जेवढे खडे तेवढे हिरे. साधू महाराजांनी लिमिटेशन ठेवलं नाही, साधू महाराजांनी मर्यादा ठेवल्या नाही ना. मग घरातून आपल्या बायकोला बोलवलं. तिला सांगितलं, साधू महाराज आलेले आहेत, जेवढे खडे तेवढे हिरे देणार आहेत, लवकर चला. आणि मग मात्र त्याने एक घमिलं भरून हिरे घेतले, हिने एक घमिलं भरून हिरे घेतले. दोघांनी डोक्यावर घेतले, निघाले. निघाल्यानंतर पुन्हा याच्या मनात विकल्प आला, विचार पालटला याचा. याने विचार केला, असे साधू महाराज पुन्हा आपल्या गावात येणार, असे साधू महाराज पुन्हा आपल्या गावात येणार नाही. 2 घमिले भरून खडे म्हणजे 2 घमिले भरून काय झाले, हिरे झाले. एवढ्याने भागतय होय, अजिबात नाही. मग घरामध्ये पाण्याचा पिंप याने खडे गोळा करायला सुरुवात केली. तोच भरायला लावला. इकडे साधू महाराज निघून गेले. माझा दृष्टांत संपला. खडे गोळा करणं पूर्ण होईल नाही. प्रपंचातली वस्तू मिळाली, इच्छा अपेक्षा वाढतात. परमार्थातली वस्तू मिळाली, इच्छा अपेक्षा पूर्ण होतात. विठ्ठल विठ्ठल कबरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज. विठ्ठल 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 विठ्ठल. माऊली, आजच्या आणि उद्याच्या भागात आपल्या बरोबर आहेत हरिभक्त परायण श्री योगेश महाराज गायकवाड. त्यांनी संस्कृत मध्ये BA ची पदवी घेतली आहे. आपल्या शिक्षणाचा कीर्तन कलेसाठी आणि कीर्तन सेवेसाठी अत्यंत चांगला उपयोग त्यांनी करून घेतला आहे. आपली कला समृद्ध करण्यासाठी प्रयत्न केले तरच ती काळासोबत टिकून राहील व मोठी होईल. आजच्या कीर्तनाचा उत्तरार्ध आपण उद्याच्या भागात ऐकूया. सन मराठी वाहिनी बघत राहूया. वारसा कीर्तनाचा पुढे चालवूया. जय हरी विठ्ठल.